जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा सर्वाधिक नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन करणारा देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चीन हा देश सर्वाधिक नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन करणारा देश ठरला आहे. चीन नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे, तिसऱ्यावर अमेरिका, चौथ्यावर ब्राझील, तर पाचव्या क्रमांकावर रशिया हा देश आहे. आणि मित्रांनो, मागच्या 10 वर्षात N2 उत्सर्जनापैकी 74% उत्सर्जन हे नायट्रोजन खतांच्या आणि पशु खतांच्या वापरामुळे झाले आहे. हा जो नायट्रस ऑक्साईड वायू आहे हा लाफिंग गॅस या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि या वायूचा उपयोग सामान्यतः भूल आणि वेदना कमी करण्यासाठी केला जातो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच चर्चेत असलेल्या नागास्त्र 1 या ड्रोनची निर्मिती कोणी केली आहे? तर आता हा जो नागास्त्र 1 ड्रोन आहे याची निर्मिती EEL या कंपनीने केली आहे. EEL म्हणजेच काय, तर इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड असे याचं पूर्ण स्वरूप असून ही EEL कंपनी नागपूर स्थित सोलर इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे व या EEL ने बँगलोरच्या झेड मोशन या कंपनीच्या सहकार्याने या नागास्त्र 1 ची डिझाईन आणि निर्मिती केली आहे. बरं, सध्या एक क्षेपणास्त्र चर्चेमध्ये का आलेलं आहे? तर मित्रांनो, लष्कराने 480 नागास्त्र 1 ची ऑर्डर दिली होती. त्यापैकी आता लष्कराला 120 नागास्त्र मिळालेले आहेत. त्यासाठी नागास्त्र 1 चर्चेमध्ये होतं. लक्षात ठेवा, नागास्त्र 1 हा एक ड्रोन आहे. या ड्रोन विषयी सांगायचं झालं तर या ड्रोनचं वजन 9 किलो आहे व हा ड्रोन 1 किलो पर्यंतचे वारहेड वाहून नेऊ शकतं. तसेच हा ड्रोन हवेत एकाच ठिकाणी 60 मिनिटापर्यंत उडू शकतो आणि या ड्रोनला 1200 मीटर उंचीवर उडवले जाऊ शकते. आणि मित्रांनो, या ड्रोनची निर्मिती करताना या ड्रोनमध्ये 75% अधिक सामग्री ही स्वदेशी वापरण्यात आलेली आहे. हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. साहित्य अकादमीद्वारे मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठी भारत सासने यांना जाहीर झालेला आहे. भारत सासने यांच्या कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झाला? तर शमशेर आणि भूतबंगला या त्यांच्या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. शमशेर आणि भूतबंगला ही एक कादंबरी आहे. हे सुद्धा नोट करून घ्या, एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, जे साहित्य अकादमीद्वारे पुरस्कार दिले जातात यासाठी एक ज्युरी मेंबर्सचं पॅनल असतं. तर मराठी भाषेच्या या ज्युरी मेंबर पॅनलमध्ये कोणाचा समावेश होता यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये राजू तांबे, विजय प्रभाकर नगरकर आणि विनोद शिरसाट या 3 व्यक्तींचा समावेश होता व या तिन्ही व्यक्तींनी एकामताने भारत सासने यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. या संबंधित इतर सुद्धा काही प्रश्न आपण पाहून घेऊया. भारत सासने यांनी कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते? तर भारत सासने यांनी 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे व 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 मध्ये उदगीर येथे पार पडले होते. असाच हा प्रश्न पहा. 2021च्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर भारत सासने यांना 2021चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे व या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारात 5 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. मित्रांनो, या दोन्ही पॉईंटचा उपयोग करून तुम्हाला एकच मल्टीलायनर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तरी सुद्धा लक्षात ठेवा. बरं, यंदा किती भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत? तर सर्व भाषेतील म्हणजे 24ला 24 भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारात किती रोख रक्कम देण्यात येते? तर 50,000 इतकी रोख रक्कम या पुरस्कारामध्ये देण्यात येते. मित्रांनो, आता हा प्रश्न पहा. यामध्ये आपल्याला कोणत्या भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे याची योग्य जोडी लावायची आहे. हिंदी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हिंदी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार हा देवेंद्र कुमार यांना जाहीर झालेला आहे. इंग्लिश भाषेतील बाल साहित्य पुरस्कार नंदिनी सेनगुप्ता, कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार हर्ष सद्गुरू शेट्टे, तर उर्दू भाषेतील पुरस्कार शमसुल इस्लाम फारुकी यांना जाहीर झालेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. देवेंद्र कुमार यांना हा पुरस्कार 51 बालकहाणी या कथेसाठी जाहीर झाला आहे. नंदिनी सेनगुप्ता यांना हा पुरस्कार द ब्लू हॉर्स अँड अदर अमेझिंग ॲनिमल फ्रॉम इंडियन हिस्ट्री या हिस्टॉरिकल फिक्शनसाठी जाहीर झाला आहे. हर्ष सद्गुरू शेट्टी यांना एक आशिले बायूल, तर शमसुल फारुक यांना बर्फ का देश अंटार्क्टिका या लघुकथेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर 19 भाषेतील पुरस्कारांची यादी सुद्धा इथे दिली आहे. ही सर्व यादी वाचून घ्या व याचं स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. प्रश्न क्रमांक 4. मराठी भाषेसाठीचा
साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर आता मराठी भाषेसाठीचा यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा देविदास सौदागर यांना जाहीर झालेला आहे. हे जे देविदास सौदागर आहेत ते एक शिंपी असून त्यांनी शिंपी काम करत उसवन ही कादंबरी लिहिली आहे व त्यांच्या या कादंबरीसाठीच त्यांना आता हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणती कादंबरी आहे नाव लक्षात ठेवा. त्यांच्या उसवन या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या मराठी भाषेतील ज्युरी मेंबरची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये किरण गुरव, शरण कुमार लिंबाळे आणि श्रीकांत उमरीकर या 3 व्यक्तींचा समावेश होता. मित्रांनो, यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा 23 भाषेसाठी जाहीर झाला आहे. तर कोणत्या भाषेसाठीचा हा पुरस्कार नंतर जाहीर होणार आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं आहे. तर संस्कृत या भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार नंतर जाहीर केला जाणार आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी सुद्धा बक्षीस स्वरूप 50,000 रुपये देण्यात येतात. साहित्य अकादमी या संस्थेविषयी सांगायचं झालं तर साहित्य अकादमी संस्थेची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय दिल्ली येथे असून ही संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत 1956 मध्ये नोंदणीकृत करण्यात आली आहे. या संस्थेद्वारे एकूण 24 भाषांसाठी पुरस्कार दिले जातात. त्यात इंग्रजी या भाषेचा सुद्धा समावेश आहे. साहित्य अकादमी संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 6. FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता 2025 मध्ये FIHच्या पुरुष ज्युनियर वर्ल्ड कपचं आयोजन हे आपल्या भारतात करण्यात येणार आहे. मित्रांनो, यापूर्वी भारतामध्ये 2013, 2016 व 2021 मध्ये सुद्धा या विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं व आता 2025 मध्ये भारतात चौथ्यांदा या विश्वचषकाचं आयोजन करण्यात येईल. 2013 मध्ये हा विश्वचषक नवी दिल्ली येथे पार पडला होता. 2016 मध्ये लखनौ तर 2021 मध्ये याचं आयोजन भुवनेश्वर मध्ये करण्यात आलं होतं. 2016 मध्ये भारताने या स्पर्धेचं विजेतेपद सुद्धा पटकावलेलं आहे. बरं, याआधीचा हा विश्वचषक कुठे आयोजित करण्यात आला होता? तर 2023 मध्ये हा विश्वचषक क्वालालंपूर येथे आयोजित करण्यात आला होता व याचं विजेतेपद जर्मनीने फ्रान्सला हरून पटकावलं होतं. यात 3ऱ्या स्थानावर स्पेन तर 4था क्रमांक हा आपल्या भारताने पटकावला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. घरांच्या किमती वाढण्याच्या बाबतीत जागतिक यादीत मुंबई कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच घरांच्या किमती वाढण्याच्या बाबतीत जागतिक यादीत मुंबई ही 3ऱ्या स्थानावर आहे. ही जी माहिती आहे ही रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाईट फ्रँकच्या अहवालात प्रकाशित झाली असून या माहितीनुसार गेल्या वर्षी मुंबई याच काळामध्ये 6व्या स्थानी होती व आता मुंबईने 3रं स्थान पटकावलं आहे. बरं, दिल्ली या यादीमध्ये कितव्या स्थानी आहे? तर आता दिल्लीने या यादीत 5वे स्थान पटकावलेलं आहे. या आधीच्या वर्षी दिल्ली या यादीत 17व्या क्रमांकावर होती. बरं, या यादीत प्रथम स्थान कोणत्या शहराने पटकावलं आहे? तर 26.2% वार्षिक वाढीसह घरांच्या किमतीच्या बाबतीत मनिला पहिल्या क्रमांकावर आहे. तर टोकियो या शहराने 12.5% वाढीसह 2रं स्थान पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला 2024च्या सर्वोत्कृष्ट जोखीम व्यवस्थापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर सर्वोत्कृष्ट जोखीम व्यवस्थापक पुरस्कार व या पुरस्काराने भारताच्या मध्यवर्ती बँकेला म्हणजेच RBIला सन्मानित करण्यात आला आहे. हा जो पुरस्कार आहे हा UK प्रकाशनल सेंट्रल बँकिंगद्वारे देण्यात येतो व RBI तर्फे हा पुरस्कार कार्यकारी संचालक मनोरंजन मिश्रा यांनी स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 9. G7 देशांच्या नेत्यांनी युक्रेनला किती अब्ज कर्ज देण्यासाठी एक फ्रेमवर्क करार केला आहे? तर आता G7 देशांनी युक्रेनला $50 अब्ज इतके कर्ज देण्यासाठी एक फ्रेमवर्क करार केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक सागरी कासव दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक सागरी कासव दिवस आहे हा दरवर्षी 16 जून रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 16 जून रोजीच का साजरा केला जातो? तर या दिवशी डॉक्टर आर्ची कार यांचा जन्म झाला होता व त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक सागरी कासव दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर आर्ची कार यांच्याविषयी लक्षात ठेवा, त्यांना सागरी कासवाच्या जीवशास्त्राचे जनक मानलं जातं. आणि मित्रांनो, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. 23 जून रोजी सर्व प्रकारच्या कासवांच्या संरक्षणासाठी जागतिक कासव दिन साजरा केला जातो. तर 16 जून रोजी फक्त सागरी कासवासाठी हा जागतिक सागरी कासव दिवस साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 ची विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुख या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं
त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.